श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण दिले। मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज जरांगे पाटील यांना हे आरक्षण मान्य नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असल्याची जोरदार मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आज आपल्या आंदोलनाची दिशा ठरणार असून सरकारला पहिल्या टप्प्यातच दणका बसणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे माध्यमांशी बोलत होते। आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी। महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो हवा महाराष्ट्र बोलतो, जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील, तेच ऐकणार आहेत काय असतं ते। मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आंदोलन असता ही तसे टप्पे आहेत ना, टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत। हा, टप्प्याशिवाय करीत नाही। पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढच्या टप्प्यात हेच राहून जातात आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असतात। पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते, समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, फक्त समाजाला दिशा द्यावी, कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर न लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं यासाठी काय? समाजाची भावना बरोबर आहे, परंतु मी तरी कोणासाठी करतो? समाजासाठीच करतोय। जीव डावावर लावतोय तुम्ही म्हणता तर समाजासाठीच लावतोय, मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतोय? आज सगळं ढकलून दिलंय मी, संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलंय बाजूला। मी काय कमी करतोय समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच, परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा आहे। म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचं आहे। सांगितलं मी त्यांना, ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून, कारण मी कायद्याचा आदर करतो। दरम्यान सरकारने मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत 10% स्वतंत्र आरक्षण दिले। आरक्षणाला विधिमंडळात एका मताने मंजुरी दिली असली तरी आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचा दावा अनेकांनी केलाय। त्यामुळे राज्य सरकार हे आरक्षण कसे टिकवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।